बघू शकता आपल्या छोट्याशा चिअर्स गर्ल आलेल्या आहेत. आपण त्यांची जाणून घेऊया काय रिॲक्शन्स आहेत ते. सोना तुझं नाव काय? तनिष्का चेतन ठाकूर. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आमची लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर. सो मंडळी, आज आपण एक नवीन विषय घेऊन येत आहोत. आता आपण बघितलं असेल, हल्लीच आपण होळी बघितली, महाशिवरात्री बघितली होती. सो आता आपण नवीन विषय घेऊन येत आहोत क्रिकेटचा. सो आज दिनांक 7 एप्रिल 2024 आपण बघू शकता बच्चाळ चॅम्पियन लीग आजच्या दिवशी आयोजित केली आहे. सो ह्या लीगमध्ये टोटल 6 टीम्स आहेत, ज्यामध्ये ग्रुप 1 आणि ग्रुप 2 असं डिव्हिजन पाडलेलं आहे. सो आपण ह्या 6 संघांची नावं आणि त्यांचे ओनर्स कोण आहेत हे देखील जाणून घेऊया. फर्स्ट आहे 11 क्रिकर पंडित, यांचे ओनर आहेत साजन पाटील. त्यानंतर आहे मनीष वॉरियर्स, यांचे ओनर असणार आहेत मनीष तांडेल. त्यानंतर आहे मर्द मावळा, ह्याचे ओनर असणार आहेत रोशन कर्वे. त्यानंतर आहे दुगू 11, ज्यांचे ओनर आहेत अमोल पाटील. त्यानंतर आहे JK 11, ज्याचे ओनर आहेत जितेंद्र कर्वे. त्यानंतर आहे मेडीपॅकर्स, ज्याचे ओनर आहेत मंदार पाटील. 4 ट्रॉफीज आहेत. अंतिम विजेता, अंतिम उपविजेता, सर्वश्रेष्ठ गोलंदाज आणि सर्वश्रेष्ठ फलंदाज, स्पॉन्सर्ड बाय जितेंद्र कर्वे. माहोल खूप आता म्हणजे म्हणतो ना, एकदम एक्सायटेड आहेत सगळे. ट्रॉफीज आहेत. फर्स्ट विनरचे असणार आहेत, त्यानंतर सेकंड रनरअप विनर असणार आहे, आणि आय थिंक बेस्ट बॉलर आहे आणि बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आहे. तर त्याची निवड तुम्ही कशी करणार आहात? बेस्ट बॉलरचं कसं आहे, फायनलमध्ये सपोज ती फायनल मॅच असेल, त्यामुळे सर्वात जास्त जो विकेट्स घेईल बेस्ट बॉलरचा त्या हिशोबाने असणार आहे. आणि बेस्ट बॅट्समन पण त्या हिशोबानेच असणार. तो पूर्ण ओव्हरऑल सीझनमध्ये जो जास्त रन्स करेल त्याला पूर्ण बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड दिला जाईल. थँक्यू यश. सामना जिंकण्यासाठी पाठलाग अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी चेस रन करायचे आहे. जर संघ वेळेत हजर नसेल तर समोरच्या संघास बाय देण्यात येईल. कोणत्याही संघाने पंचाशी वाद घालू नये, अन्यथा त्या संघाला 3 धावांचा दंड लागेल. सो फर्स्ट मॅचचा जो टॉस आहे तो JK 11 आणि दुग्गू 11 ह्यांच्यामध्ये होणार आहे. सो आता तुम्ही टॉस हे जिंकलेला आहात, तर तुम्ही फर्स्ट इनिंग कोणती घेणार आहेत? बॉलिंग. ओके. सो फर्स्ट बॉलिंग घेण्यामागचं कारण काय आहे? इथे स्ट्रॅटेजी आहे मैदानची. जो कोण पहिला बॉलिंग करतो ना, म्हणजे ॲटलिस्ट अंदाज येतो नेक्स्ट इनिंगला कसं खेळायला तर. ओके. सो एका खेळाडूचे हे एक्सपिरियन्स आहेत. सो जितेंद्र, तुमचं काय म्हणणं आहे? आता तुमची फर्स्ट बॅटिंग असणार आहे, सो तुमचे गट्स काय आहेत? काय नाही, जो काय स्कोर होईल तो आम्ही पहिला टार्गेट करायला, जास्त स्कोर करायचा टार्गेट करणार आणि जास्तीत जास्त त्यांना जास्त स्कोरचं टार्गेट देणार. सो जिंकायचं तर आहेच, राईट? जिंकणार तर आहेच आम्ही. ओके. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. बकुळेश पाटील, तेजस जाडवे, हितेश पाटील, मितेश शिगवण, शुभम सोनावले, सिद्धेश जुईकर, अमोल पाटील, मात्रे. गणेश पाटील. ओके. सो आपण बघत आहोत सगळ्यांचा जोश एकदमच हाय आहे. सो सर्वप्रथम आर्यन, नोएल, राज, गीतेश, यश, जितू, गौरेश, भूषण, भूषण, मॅग्नेल. सो फ्रेंड्स, आता आपण बघू शकता की JK 11 आणि दुग्गू 11 यांच्या मॅचला सुरुवात झालेली आहे. सो चला आपण ही एक धमाल मजा बघूया. चौका घ्यायचा आहे, वायाला लागून गेलेला आहे, बाउंड्री आहे, वायाला लागलेला आहे. सुंदर असा चेंडू. आपला जो स्पायडर कॅप आहे त्याने बाजूला लागतो. सुंदर असा चेंडू. ॲग्नेल पाटील यांनी चांगला फटका मारलेला आहे आणि चेंडू आणि बाउंड्री घोषित करण्यात आलेली आहे. पुढे घ्यायचे आहेत ते बाउंड्री लाईन वरती जेव्हा बाईक लावली आणि गाडी पुढे घ्यायचे. ऍक्टिवा पुढे घ्यायची आहे. वाईट बॉल. व्हाईट बॉल.
सुंदरचा फटका, एक रन कंप्लीट. हा कवरेज आउट आहे. जर लवकर लावला असता तर सिद्धेश आर्यनची विकेट भेटू शकत होती तुम्हाला. लास्ट बॉल एक रन घ्यायचा पाटील. ॲडव्होकेट साजन सर पाटील यांचे देखील व्ह्यूज जाणून घेऊया. सो सर काय वाटतं तुम्हाला? हाय. खूप चांगली टुर्नामेंट असते ही. हा पर्व चौथा पर्व आहे आमचा आणि सुरुवात चांगली झाली होती. गुढीपाडव्याच्या निमित्तानेच भरवली होती ह्या मॅचेस आणि 6 टीम्स असतात त्याच्यामध्ये. आणि बघा मस्त टी शर्ट छापलेले आहेत आमच्या, मस्त सगळ्या 6 कलर्समध्ये आहेत आणि जवळजवळ 50 मुलं आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपंट्स आणि पुऱ्या एरियाचे एकत्रपणे आम्ही खेळतो या मॅचेस. एक दिवस चांगला, ह्याच्यानंतर आता आमचा लंच टाईम होणार. त्याच्यामध्ये आम्ही कोंबरे आणलेले आहेत. आम्ही आगरी भाषेमध्ये बोलतो कोंबरं आहेत, गावठी कोंबरं आहेत. त्यांची बुर्जी त्याचं मटण नंतर बुर्जी पाव बिव सर्व आम्ही कलेजी फेटा सगळा ठेवलेला आहे. आम्ही खूप मजा करणार आज. सो ग्रेट फ्रेंड्स, आपण बघू शकता साजन सरांनी खूप काही गंमत सांगितली आहे. या क्रिकेट मागचा जो इतिहास आहे ते देखील त्यांनी सांगितलं आहे. तो साजन सरांकडून देखील त्यांचे व्ह्यूज जाणून घेऊया. सो हाऊज अ जोश? हाय. ओ ग्रेट, कम ऑन. थँक्यू साजन सर. सुंदरचा ठेवलेला एक फटका आणि 6 रन सिक्सर. सुंदरचा फटका एक घेतलेली आहे धावून बोलांचा पाणी. सुंदरचा ठेवलेला आणखी एक फटका आणि 6 रन. सुंदरचा राष्ट्रपतीच्या गोलंदाजीमधून सुंदरचा तोडलेला फटका पुन्हा एकदा 6 रन. आता सेकंड इनिंग होणार आहे 11 क्रिकेट पंडिट्स आणि मॅडी पॅकर्स यांची. सो आता त्यांचाही टॉस विनिंग सेरेमनी आहे. सो बघूया आपण. बेस्ट ऑफ लक. लहान अमोल कोण छापरलं तर छापा बोललं की छापाच येतो, पण छापा नाही बोलत. ते छापा बोललेले आहेत आणि छापा झालेला आहे. सो मॅडी पॅकर्सचे ओनर अमोल ठाकूर यांनी हा टॉस विन केला आहे. सो अमोल, आपण आता इनिंग कोणती घेणार आहात पहिली? एक मिनिट डिसिजन घेण्याच्या अगोदर पहिले काय बोलू इच्छितो. काही डिसिजन घेण्याच्या पहिला विचार करा की आमच्या टीममध्ये विशाल कर्वे आहेत, त्याप्रमाणे तुम्ही बॅटिंग फिल्डिंग घ्यायचा डिसिजन घ्या. आपण बघू शकता साजन सर खूप कॉन्फिडेंटली सांगत आहेत. अमोल ठाकूर यॉर्कशायरमधून बोललेले फिल्डिंग घेणार. सो अमोल ठाकूर यांनी फिल्डिंगचं हे निवड केली आहे. सो त्यांच्याकडून जाणून घेऊया फिल्डिंग फर्स्ट घेण्यामागचं कारण काय. थोडं बॅटिंग लाईनअप त्यांचं चांगलं आहे, त्यामुळे आम्ही जेवढं बॉलिंगने त्यांना अडवता येईल ही आमची स्ट्रॅटेजी आहे. आता आम्ही बघू, आमचं दिसेल तुम्हाला खेळण्यात जे आहे. सो त्यांचाही जोश आपण बघू शकतो. त्यांच्याकडूनही जाणून घेऊया. हाऊज द जोश? हाय. आरामात रे, 2 ओव्हर येतात, काय प्रॉब्लेम नाही. बॉलरची स्टाईल एकदम कचरू सारखी आहे. 4 रन. वाईड. बॉल घेऊन विराट कोहली तिथे आणि विशाल कर्वे इकडे आणि पुन्हा एकदा वाईड. काय झालं ते घेऊन टाईट बॉल टाकतात वाईड.
म्हणजे आपली जी छाती आणि प्रथा होती ती जोडलेली आहे आणि खूप सुंदर आणि विशाल बागायती कोणी सांगता आहे आणि एक रन सुंदर शॉट आणि लास्ट बॉलला एक उत्कृष्ट फटका मारलेला आहे षटका आणि चेंडू गेला आहे सीमा रेषे पार 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 शाबाश 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 घाबरतो काय आणि एक रन चौका दिलेला आहे बाउंड्री आलेली आहे 2 रन कसं वाटतं तुम्हाला आजच्या मॅच बद्दल? एकदम मस्त. ह्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो बऱ्याच जवळजवळ एक महिन्यापासून ही प्लॅनिंग चालू होतं की कशा पद्धतीची टुर्नामेंट घ्यायची. परत मग ते ऑप्शनचा हे होता तो सुद्धा एकदम चांगल्यारीत्या पार पडला आणि मुलांची जी एनर्जी आणि सगळं म्हणजे आवड बघून आम्हाला सुद्धा जोश येतो. म्हणजे आम्हाला सुद्धा हे क्रिकेट अजूनही सोडावं असं वाटत नाही. म्हणून आम्ही पण ह्या टीमचा एक भाग झालेलो आहे, ह्या टुर्नामेंटचा एक भाग झालेलो आहे. So how is the coach? येस Once again, मनीष वॉरियर्स जिंदाबाद. मनीष वॉरियर्स त्यांच्यामध्ये टॉस विनिंग रोशन कर्वे हे आता टॉप मनीष वॉरियर्सच्या टीमने टॉस जिंकलेला आहे. बॉलिंग त्या टीमने बॉलिंगचं सिलेक्शन केलं आहे आणि 11 या टीमचा फर्स्ट इनिंग बॅटिंगमध्ये असणार आहे. तो त्यांचे देखील व्ह्यूज आपण जाणून त्याच्यामुळे आम्ही पहिला फिल्डिंग घेतलेली आहे. आम्ही 11ला आम्ही कमी रन्समध्ये थांबू शकतो आणि हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. पहिलाच सामन्यात आम्ही जिंकलो होतो. आमचा कॉन्फिडन्स थोडा हाय आहे. बघूया लेट्स शॉर्ट पिच चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा त्या पाईप सुंदर 2 सुंदर चेंडू. आपल्या कारकिर्दीची छान अशी सुरुवात या सिनियर संघामध्ये खेळत असताना हे आपले अंडर 14चे प्लेयर खूप आणि त्यांना जो मॉरल सपोर्ट वारंवार मनीष भाऊ यांचा मिळत आहे तिकडून प्रत्येक चेंडू नंतर. पाहूया नेक्स्ट टॅलेंट हे दोन्ही त्यांच्यात आहे. यॉर्कर करण्याचा प्रयत्न सुंदर चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच. बघा या मैदानावर तुम्ही जर बॅट खाली अगदी क्रीज मध्ये त्यामुळे सुंदर अशी त्यांची म्हणजे ऍक्शन पण झाली. सुंदर चेंडू सुंदर अगदी उत्तम चेंडू टाकला आणि बॅट्समॅनला अक्षरशः क्रीज मध्ये उभं केले. तसं ऐन वेळेला त्यांनी हा टॅलेंट बाहेर काढलेला आहे. तर फुलटा चेंडू कदाचित नो डिक्लेअर होऊ शकेल. पंचांचा निर्णय आहे नो बॉल. काय होतंय सुंदर अशी त्यांची ऍक्शन पण आहे. छान चेंडू पुढे एका बॅट खाली आहे सुंदर डॉट चेंडू. मला वाटतं प्रेक्षकांनी खूप पाहायचं त्याचं स्वागत करायचं आहे कर्णधारांकडून. यापुढे त्यांनी उत्कृष्ट पुन्हा एकदा फक्त कट लागून त्यांना मारतात एक धाव. शेवटचं षटक एवढं पिक्चर टाकण्याबद्दल त्यांचं स्वागत करायचं आहे. अंडर 14 एक प्लेयर आहे अथर्व पाटील, ज्यांनी खूप आत्ताच्या मॅचला खूप छान कामगिरी केली आहे, खूप छान फिल्डिंग केली आहे. सो अथर्व आय थिंक ही इज अ टॉप मोस्ट प्लेयर अंडर 14 इन दिस मॅच. सो अथर्व तुझे व्ह्यूज काय असणार आहेत? काय नाही फक्त जिंकायची टुर्नामेंट बस. टुर्नामेंट जिंकायला माहिती आहे बस, अजून काय.
अथर्वचा जोश पण खूप आहे. तो टुर्नामेंट जिंकण्याच्याच हिशोबाने खेळत आहे. सो वेल डन अथर्व. मला असं वाटतंय सगळ्या मंडळींनी आहे ना त्याचा सत्कार करावा टाळ्या वाजवून. क्लॅप क्लॅप. पटना प्रीमियर लीगचे त्यांची ओळख म्हणजे ते ह्या प्रीमियर लीगचे 18 करोड असे पाटील यांचा सुंदर तोलवलेला पटना परंतु पुन्हा एकदा तो भागात लागू फक्त एक धाव. फलंदाजी करतात बकरे स्टँडर्ड मल्टी टॅलेंटेड. सुंदर चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकात 14 चेंडू. पाहूया बकरे पाटील यांचा पुन्हा एकदा पायावर फिलर समोर टर्न करण्याचा प्रयत्न. नक्कीच असे अनुभवी खेळाडू आहेत. महत्वाचा खेळाडू आहे त्या संघासाठी ध्रुव. जर ध्रुव खेळला तर कदाचित संघाला एकतर विजय सुरू करू शकतो. सुंदर स्टेज पक्का. पहा मी काही कार्यक्रम आता बोलत होतो तो टॅलेंट उंच असा मानलेला फटका ओंकार पाटील यांचा प्रयत्न तर होता परंतु ते वाचलेले आहेत. आपण जो छोटासा जो समालोचन कक्ष तिथेही बांधलेला आहे जो बॉलर एंडला तिथे जाऊन तो आढळलेला चेंडू आणि इतर धाव मिळणार आहे. चला बघूया आता पुढचा चेंडू. नक्कीच ध्रुव तांड्यांचा उंच फटके मारण्याचा प्रयत्न असणार आहे. सुंदर झेल पकडलेला आहे. आता बघूया पुढचा चेंडू ऑफ साईडला लागलेला ऑफ चेंडू. फटका झाडामध्ये लागून ग्राउंड मध्येच पडलेला आहे. एकदम लॉक करण्याचा प्रयत्न निश्चित असेल जरा बॉलमध्ये पेस होती त्यामुळे आऊट परंतु बॉल मध्येच पडलेला आहे असं वाटतं. आर्थिकच्या सामन्याकडे हे विचार फटका झाडाला नेहमीप्रमाणे पुढे जाऊन त्या चेंडूला फुलटॉस मध्ये रूपांतर केलेलं आहे ते चेंडूचा. सुंदर क्षेत्ररक्षण. उंच टोळाचा फटका प्रयत्न होता परंतु तो तेवढा लांब काही गेलेला नाही कारण बॅटच्या अगदी बॉटमला लागलेला चेंडू. आणि चेंडूमध्ये सुधारणा होईल आणि ती निश्चित होताना दिसत आहे. पण बॅटवर आलेला हा चेंडू टर्न ऑफ टर्न केलेला चेंडू बॅटवर आलेला आहे आणि सिंगल धावेनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. दोन टेम्परे आवाज देतो तिसऱ्या धावेसाठी. सो फ्रेंड्स आपण देखील आता या टीमचे व्ह्यूज जाणून घेऊया. या टीमचे ओनर आहेत मिस्टर रोशन कर्वे. तर त्यांचे व्ह्यूज जाणून घेऊया काय आहेत. सो रोशन ही मॅच जिंकायची आहे की नाही आधी सांगा. आम्हाला ही मॅच काय फायनल जिंकायची आहे. अरे वा. सो पुढची मॅच आता मॅडी पॅकर्स वर्सेस मर्दा मावळे अशी होणार आहे. छापा. सो रोशन कर्वे यांनी हा टॉस विन केला आहे. सो त्यांच्याकडून जाणून घेऊया पहिली इनिंग त्यांची काय असणार आहे. आम्ही फिल्डिंग येणार आहे. आतापर्यंत झालेल्या मॅचमध्ये असं बघण्यात आलं आहे की बॉलिंग करणारी टीम प्रथम जिंकत आहे आणि बॉलिंग पिच आहे त्याच्यामुळे आमची स्ट्रॅटेजी आहे 30च्या या सर्वांना ऑल आउट करायचं. ओके. सगळ्यांचा जोश हायच आहे. अमोल ठाकूर. आम्हाला बॅटिंगच हवी होती कारण गेल्या मॅचला आम्ही बघितला की आमची कॅपॅसिटी आम्हाला वाटलं की आता आम्ही बॅटिंग करू शकतो चांगली आणि आम्हाला आता बॅटिंगच हवी होती आणि टॉस हारून सुद्धा आम्हाला बॅटिंग आलं तर टॉस हरण्याचा आम्हाला ऑल द बेस्ट. चला निलेश मात्र जीत पावलं खेळतात. बघा जुन्या सवय देण्याचं मोडलेले नाही आहेत. मी खेळेन आणि मी खेळेनच. पहिल्याच बॉलला सुंदर असा फटका. बॉल हवेतच फिरत बसलेला आहे. एक रन पुन्हा सुंदर असा चेंडू आणि घोषित क्षेत्रामध्ये एक धाव घोषित. सुंदर असा टोलवलेला फटका आणि बाउंड्री सुरेख टोलावले यांना पडलेला हा पहिला चौका. हावडेपणाचा करत नेहमी बोलतात ते उरणवाले येतात फक्त मला बॅटिंग द्या. त्यामध्ये बोलतात धोनी जाणते आणि एकदम धडाकेपणाचे सिद्ध देते. सुगुल दादा आणि आपला आनंद दादा
पहिलाच बॉल आणि पहिलाच झटका. सुंदर चेंडू आणि एक शॉट हाच तो एक्सपिरियन्स जो कोणी ओळखला नव्हता, पण मला का माझा मावळ्याने तो मी ओळखला. तुझी पायाला अडकून गेल्यामुळे तो बॅट खेळण्यामध्ये वेळ लागलेला आहे. फायनल राऊंडला मर्द मावळे आणि दुग्गू 11 या टीम्स पोचल्या आहेत. तो दोघांमध्ये आता शेवटचा फायनल मॅच होणार आहे. मर्द मावळे यांनी टॉस जिंकलेला आहे हा फायनल आणि त्यांनी पहिली इनिंग बॉलिंगची घेतली आहे आणि बॅटिंगची इनिंग ही दुग्गू 11 यांच्याकडे गेली आहे. आणि दोन टीममध्ये कोणाचा विजय होतोय तो बघूया आपण. आता दोन्ही टीम खूपच उत्सुक आहेत. वर गर्दी आहे. घरातच आउट.
सुंदर असा तो असा एक सुंदर फ्रेंड्स, आपण बघू शकता की फायनल टीम जी जिंकली आहे दुगू 11 यांच्या प्लेयर्सचा जोश एकदमच अजून वाढलेला सो द विनर ऑफ बट्टल चॅम्पियन लीग इज दुगू 11. अंडर 19चा प्लेयर असणार आहे शुभम सोनावले. त्याचे व्ह्यूज जाणून घेऊया. टीम जिंकल्याबद्दल काय आहे शुभम, काय वाटतं? एकदम कमाल वाटतंय. सगळ्या प्लेयरांचा जोश, बॅटिंग, फिल्डिंग खूपच खतरनाक होती आणि आम्ही जिंकलो. सिद्धेश, हा विजय हा आमच्या पूर्ण टीमचा विजय आहे. सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे. आमच्या टीमने एकत्र येऊन चांगली बॉलिंग बॅटिंग केली, त्यामुळे आम्ही इथे विजेता झालेलो आहोत. मर्दा मावळे यांनी प्रत्येक गड जिंकत आले आहेत, फायनल पर्यंत पोहोचले आहेत. तर शेवटी हा गेम आहे. 19-20 होत राहणार, हार जीत होत राहणार, पण ते पण कसून आणि खूप मेहनतीने खेळले. सो कसं वाटतं मर्दा मावळे? हाव द जोश, हाव द जोश. त्यांचे कॅप्टन आणि ओनर रोशन कर्वे यांच्याकडून जाणून घेऊया काय व्ह्यूज आहेत त्यांचे. बट्टल चॅम्पियन्स लीगचं 4थं सीझन आहे. लास्ट 3 सीझन आमची टीम थोडी वीक झालेली आणि आम्हाला ट्रॉफी जिंकता येत नव्हती, पण यावर्षी आम्ही फायनलला धडक मारली. हा आम्ही एक पाऊल पाठी राहिलो की फायनल मारू शकलो, तरी पण आम्ही सर्व खूप आनंदी आहेत. हर हर सो फ्रेंड्स, नक्कीच पुढच्या 5व्या बट्टल क्रिकेट लीगमध्ये म्हणजे बट्टल चॅम्पियन लीगमध्ये मर्दा मावळे फायनल मारणार अशी आपण अपेक्षा करतो. हर हर. चॅम्पियन लीगचं मेन ज्यांनी ऑर्गनाईज करण्याचं धाडस घेतलं ते म्हणजे आपले राज ठाकूर यांचं आपण स्वागत करूया. त्यांचा मंचावर यायचं आहे. त्यांनी एकट्याने इनिशिएटिव्ह घेऊन पुढाकार घेऊन ही स्पर्धा आपल्यासाठी ऑर्गनाईज केली. त्याबद्दल आपण त्याचे सर्व खेळाडूंचा ते आभार मानत आहोत. त्यात आपल्या ट्रॉफ्या त्या तुमच्यासमोर ठेवल्या आहेत. त्याचं डिझाईन आपल्यासाठी अमोल ठाकूर यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्याचे आभार मानत आहोत. आणि जितू कर्वे याला मी मंचावर बोलवत आहे. स्पेशली त्याचे पण मी आभार मानतो आहे. त्यांनी आपल्यासाठी एवढ्या सुंदर ट्रॉफ्या बनवून आणलेल्या आहेत. JK 11चे ओनर जितू कर्वे या सर्वांचे आम्ही टाळ्या वाजवून आभार करत आहोत. याच ग्रुपनी पुढाकार घेतला म्हणून आज आपल्या पर्व 4 पार पडलेले आहे. बेस्ट बॅट्समन आज पार पडलेले आहे. पर्व 4 बट्टल चॅम्पियन लीग सर्व मॅचमध्ये एकच नाव सगळ्यांना दिसत होता. कोण बोलेल काय? त्याचं स्वागत करत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून जोरदार टाळ्या वाजवते आहेत. उत्कृष्ट बॉलर ठरलेला आहे. चेतन ठाकूर 31 रनची खेळी पण केलेली आहे. निलेश मात्र सांगेल तुम्ही त्यांना पुरस्कार द्यायचा आहे. चेतन ठाकूर मर्द मावळे त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि आपला बक्षीस घ्यायचं आहे. त्यांना मी राजू आपण सांगितलं त्याला फर्स्ट रनरचा जल्लोष झालाच पाहिजे मराठ्यांचा.
बच्चा चॅम्पियन लीग 2024 पर्व 4 डुगू 11 अमोल पाटील. बच्चा क्रिकेट लीग संपन्न झालेला आहे. आपण आता सांगता घेत आहोत. सो आता आपण पुढच्या नवीन प्रवाहासाठी नक्कीच भेटूया. नीलम, काय म्हणायचं आहे तुला? मी तर खूपच खुश आहे. सो फ्रेंड, तुम्हाला आमची आजची मॅच कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.